मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह जिल्हा स्तरावरील सर्व विभागांचे खाते प्रमुख उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी 100 दिवसांचा कृती कार्यक्रम दिला असल्याचं सांगितलं। या उपक्रमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना, रखडलेल्या प्रकल्पांना, नवनवीन प्रशासकीय कल्पनांना गतिमान करण्यासाठी संपूर्ण राज्यात गेल्या 2 महिन्यात काम सुरू झालंय। त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने सुरू केलेलं काम अग्रभागी असल्याचं त्यांनी सांगितलं। जिल्ह्यात सुरू असलेल्या कामकाजाला अधिक गती देण्यासाठी तसंच नागरिकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात येणार आहे। मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी विशेष प्रयत्न करा असं आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केलं। या अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी करण्यात येणार आहे।